सांगतो नाही नाही ना घालवायचं वेगळे करून द्या ना मुंबईवाल्याची नाही पैसे देऊ का तुम्हाला बरोबर कसं काम आहे आता दाव टाइम वाचला आपला आपला पाऊन तास 15-20 मिनिटात लाईट आली बघा ना 15-20 मिनिटात तू आज इकडे सांग इकडे याऊच नका मा होत आता सांग हे बंद केले चला कोणाच फिल्डिंग आहे त्यांची 1.5 वर राहिली आणि यांच्या 5 राहिल्या
इथे पाहायला गेले तर 2 बॉल आणि 2 बॉलवर धावा खर्च केल्या गेल्यात 8. जी सुरुवात आधी केली होती राहुल हिरवेने ती सुरुवात आता देखील करत असताना टायगर अभी जिंदा आहे याचं मात्र उत्तर पाहतोय आपण. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. अनिल पादीरवर इथे मात्र हल्ले चढवले जातात. दोन्ही अष्टपैलू खेळाडू ज्यावेळेस एकाच एक जेव्हा एकमेकांसमोर येतात ना तेव्हा मात्र सामना पाहायला मजा येते. फर्स्ट बॉल फेकला होता गतीमध्ये परिवर्तन फुलटॉस बॉल अमित अगिवला बॉलला कव्हर करे पर्यंत 2 धाव पूर्ण होत आहेत. अगदी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले त्या प्रकारे गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. आपण पाहू शकाल मिड विकेट मध्ये आणि लॉंग ऑफ मध्ये 2 क्षेत्ररक्षक सजवलं पॅट्रोलिंग करत असताना सीमा लगत संदीप आणि अमित अगिवलाला पाहतो. पॉवर प्लेची ओव्हर आणि सुरुवात मात्र चांगली झाली. 2 बॉल 2 चौकार आले त्यानंतर दुहेरी धाव आणि हा बॉल इथे चांगला फटका आहे. लॉंग ऑफला बॉल चाललाय खेळाडू होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर. रन समिती 4 या षटकातील तिसरा चौकार. चांगली मात्र फटकेबाजी होती. अगदी मैदानाच्या चौफेर बाजूला फटके सजवले जातात. आता मात्र गल्लीमधून बॉलला काढलाय आणि बॉल आणखीन एक दणदण करीत या ओव्हर मधील चौथा चौकार. आगड षटक पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये तुटून पडला जातोय. राहुल हिरवे नावाचं बादल 18 धावांवर खेळत असताना पुन्हा एकदा फाईन लेगला बीट करून बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकार. चौकाराला इथे मात्र चौकार हॅट्रिक प्राप्त करत असताना राहुल हिरवेला पाहायला मिळालं. अगदी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. 6च्या 6 बॉल राहुल हिरवेने केले आणि 6 बॉल 22 धावा वैयक्तिक आणि संघाच्या देखील 22 धावा लावल्या जात आहेत. आता मात्र 6 बॉल पुढचे योगेश आगिवला खेळेल का. मागं मात्र पहिल्याच बॉलवर बाद झाला होता चिंतामण शेंडे. गोलंदाजी ट्रॅक वर फिरकीचा जादूगर ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेक दोन्ही मध्ये मात्र माहेर असणारा हा खेळाडू. अगदी पाहू शकाल चिंतामण शेंडेला पाहतोय आपण. पहिलाच बॉल फसवा फेकला थोडासा पडल्यानंतर बॉल टर्न होत असताना बाहेरच्या दिशेला वळवला गेला. स्पिंगर रोल केली गेले आणि आले डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. क्षेत्ररक्षण सजवलाय पाठीमागे पाहू शकाल रिव्हर्स अटॅक केलं होतं. आत्ताचा बॉल आत येत असताना मी आधीच म्हटलं होतं ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही लेग ब्रेक करण्यात मात्र हा खेळाडू माहीर आहे. आणि इथे मात्र वारंवार मात्र दुसरा बॉल देखील डॉट फेकला जातो. योगेश आगिवला थांबवलं जातं. कमबॅक केलं जाईल का. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 22 धावा आणि दुसऱ्या ओव्हरचे 2 बॉल आले डॉट.
तीन क्षेत्ररक्षक सजवले जातात. पाठवून करत असताना टीम चैतन्य 11 संघाकडून हा रिवर्स केलाय आणि इथे चुकी नसेल. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होता आणि इथे योगेश आगिवला पुन्हा एकदा स्वस्तात बाद. ठोको डिझ. आणखीन एक चौकार. अगदी चांगली बॅटिंग करत असताना राहुल हिरवेला पाहतोय. चौकारांची आतिषबाजी केली जाते मैदानात. वारंवार मात्र फक्त आणि फक्त चौकार दाखवले जातात. वैयक्तिक 7 बॉल आणि 26 या आकड्यावर खेळत असताना आपण राहुल हिरवेला पाहतोय. चिंतामण शेंडे कमबॅकिंग गोलंदाजी होते का, परंतु लास्टच्या मुवमेंटला टॉयला बॉल लागून आणखीन एक लॉंग स्टॉपला बॅक टू बॅक दुसरा ओव्हरचा शेवट होत असताना चौकार.
पुन्हा एकदा इथे पाहायला जाते पंचांकडे अशा भूल नजरेने पाहत होता राहुल, परंतु डॉट बॉल. यस, 1 बाउन्सचा कॉल आपण पाहू शकाल आमच्या पंचचा. श्रीपत कडाली इथे मात्र कॉल देत असताना गोलंदाज अजयला हा फटका आता मात्र पकडला जातोय झेल आणि संपलाय फलंदाज राहुल हिरवेचा खेळ. अगदी धावफलकर धावा पाहायला गेल्या तर टोटल 36 धावा लावल्या आहेत आणि या 36 धावांमध्ये राहुल हिरवेच्या एकट्याच्या 34 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, काय फटकेबाजी केली गेली आहे. चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली राहुल हिरवेकडून. योगेश अगिवला अगदी स्वस्त बाद झाला आणि त्यानंतर मात्र एका बाजूने धावांचा डोंगर रचला गेला राहुल हिरवे यासकडून. बंटी आलाय नवीन बॅट्समन, यावेळेस इंटर होत असताना मैदानात बंटीला पाहतोय. अजय आणि बंटी अशी ही जोडी आता मैदानात पाहायला मिळतीये. अजय शेंडे आणि बंटी ही दोन जोडी कमबॅक केल्या गेल्या या ओव्हरमध्ये. गोलंदाज अजय गांगडकडून फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्यात 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल बंटी यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर. पाहूया छोटा पॅकेट बडा धमाका. इथे शपल झाला होता, जागा भरून काढायची होती. पंच सांगत असताना यस इट इज वाईट बॉल दंडित केलं जातं या बॉलवर गोलंदाज अजय गांगडला. आणि इथे मात्र बोनसच्या स्वरूपात एक धाव फलकावर ऍड केली जाईल. आमच्या स्क्रीनवर पाहू शकाल 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. चला स्पीडअप करा मित्रांनो, जास्त वेळ नका घेऊ. आणखीन एक बॉल वाईड आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल. रिव्ह्यू वाईट चेक करण्यासाठी रिव्ह्यू आहे. यस ओके. वा ड्रिंक्स ट्रॉली, चला मैदानात जायचंय. मालकाला जायचं असेल तर मालक देखील जाऊ शकतोय.
चिंतामण शेंडे आलाय गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस अजयच्या बॅटमधून फटका चांगला आहे, लॉंग ऑनला खेळलाय. एकच धाव, स्ट्राईकवर आणलं जात आहे बंटीला. छत्रक्षण सजवलं जात आहे बंटीसाठी, आपण पाहू शकाल. अगदी ऑन साईड पूर्णपणे पॅक करून घेतल्या यावेळेस चिंतामण शेंडेकडनं. पाहूया चिंतामण शेंडे यावेळेस अगदी पडल्यानंतर खांद्या जवळून बॉलला काढलं जाते, उचली दिली गेली, अगदी नजर समोरून बॉलला उचललं आणि डॉट बॉल. अत्यंत गरज आहे टीम चैतन्य 11 या संघाला डॉट बॉलची, आणि एका बाजूने सारा 11 संघाला गरज आहे धावांची. फसवा बॉल जाऊ दिले, सोडू दिले, पंच सांगत असताना विलास निरगुडा सांगतात यस हा खरा बॉल आहे, दंडित केले जाईल आणि एक धाव धावफलकावर ऍड केली देखील जाईल. 38 या आकड्यावर टीम सारा 11 संघ पाहतोय. यावेळेस हा फटका चांगला आहे, परंतु 3 शतक बॉलचा पाठलाग करत असताना बॅकअप चांगला आलाय. आमच्या अगदी जवळ मित्र प्रसादजी सवारे सर काय फिल्डिंगचा दर्जा दाखवत असताना मैदानात पाहतोय आपण. तेव्हा तो बॉलला अडवलं गेला. इथे मात्र जोरदार अपील केली जाते, गुमराह करण्याचं काम पाहायला मिळालं. पंचांना मात्र इथे मात्र गुमराह करण्याचं काम केलं जातं अजय कडून. आणि आणखीन एक चांगला बॉल आलाय, अगदी कमबॅक केला गेला. पाहायला गेला तर पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगल्या धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र रोख लावलं गेलं. धाव फलकावर या वेळेस बॉलला उडवलं, क्षेत्ररक्षक आहे, कॅच खाली प्रयत्न करतोय, मिस फील्ड झाले आणि बॉल चालला सीमारेषा पार, कव्हर्सला चौकार. यावेळेस फटका फसलाय, कॅच खाली क्षेत्ररक्षक चुकी नसेल अनिल होता, आणि इथे मात्र बंटी हिरवे देखील बाद होत असताना. शेवटच्या ओव्हरला होती सुरुवात. संदीप गोलंदाज ट्रॅकवर, स्ट्रायकिंग एंडला अजय, नॉन स्ट्राईकला न्यू बॅटर एंटर झालाय क्रीजवर केशव. 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. डावाला होती सुरुवात, स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक अजय शेंडे. पहिलाच बॉल आलाय, डॉट बॉल. इथे हा फटका
चांगला होता. अजय ड्रॉप मिसफिल्ड अजय कडनं. कॅच मात्र महत्वाचा होता. पकडा कॅच आणि जिंका मॅच. कॅच सुटला, एक धाव वाढली आणि 46 धावा दाखल पाहायला मिळत आहेत. केशव आलाय इथे मात्र कॅच खाली. क्षेत्ररक्षक अमित अगिवला चुकी नसेल. विकेटचं पतन. अजय आलाय मैदानात. अजय टू अजय असं दोन्ही फलंदाज पाहू शकाल. एका बाजूला अजय टोपले आणि दुसऱ्या बाजूला अजय शेंडे अशी जोडी टीम सारा 11 संघाची. 4 विकेट मात्र इथे बाद झाले टीम सारा 11 संघाचे. संदीप गोलंदाजी ट्रॅकवर चांगली ओव्हर टाकत असताना स्लॉगरच्या षटकात फुल टॉस बॉल बॅटवर व्यवस्थित आला नाही. स्किट झालाय. फेकून द्यायचा होता. स्वतःवर मात्र नाराज आहे आणि इथे मात्र चांगला बॉल डॉट. हा बॉल फेकून दिलाय. इथे मात्र ताकद आहे फटक्यात आणि बॉल चालाय सीमारेषा पार. षटकार. कॅच बॉल आला. संदीप टू अजय. पुन्हा एकदा त्याच दिशेला फेकलाय. आता देखील क्षेत्र खाली आणि आता देखील बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर 58 धावा धावफलकावर लावल्या जातात सारा 11 संघाकडून. येणारे 30 बॉल आणि बनवायचे 59. टीम चैतन्य 11 7488 या संघाला.
अनिल आणि मंगेश अशी सलामीची जोडी यावेळेस मैदानात रवाना झाली आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा, पल्ला गाठायचा 30 बॉलमध्ये. गोलंदाज ट्रॅकर, गोलंदाज फर्स्ट ओव्हर. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अजय शेंडे. पाहूया कशा प्रकारे एका बाजूने चेसिंग होईल का की दुसऱ्या बाजूने डिफेन्स होईल. दोन्ही फलंदाज मात्र रवाना झालेत. अनिल पादीर आणि मंगेश असे ही जोडी पाहायला मिळते. 59 धावांचा पाठलाग करत असताना 30 बॉलमध्ये हे दोन्ही खेळाडू कशा प्रकारे फलंदाजी करतायत. गोलंदाज ट्रॅकर, गोलंदाज पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अजय शेंडे आलाय. मॅचला होती सुरुवात आणि पहिलाच बॉल फेकला जाईल. पहिलाच बॉल स्लोवर फेकलाय. त्यानंतर इथे मात्र योगेश अगिवला लॉंगॉन क्षेत्रामध्ये येऊन क्षेत्ररक्षण दाखवलंय. एकच धाव. श्री गणेश झालाय टीम चैतन्य 117488 या संघाचं एका धावाने. स्वतःच आणि संघाचं खातं खोलत असताना आपण मंगेशला पाहतोय. मगाशी पहिला गेले तर 6व्या क्रमांकावर आला होता, परंतु यावेळेस सलामीला इथे पाठवलं गेलंय मंगेशला. अनिल मगाशी स्वस्तात बाज झाला, परंतु यावेळेस खेळ चांगला करावा लागेल. गलीमधून बॉलला काढलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि इथे मात्र थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येतोय चौकार. यावेळेस आडवा बॅटने खेळलाय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण. इथे जागा भरून काढायची होती. शपलवून खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटशी खडा आणि आणखीन पहिलाच विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये लागत असताना मंगेश बॅक टू द डगआउट. अमित अगिवले यावेळेस इंटर झालाय. झाल्या फटका सजवलाय. नो मॅच लँडला डिलिव्हरी झालाय आणि 1 बाउन्स चौकार देखील आलाय. गेल्या मात्र इथे चौकाराने मात्र सुरुवात करत असताना या फटक्याची अत्यंत गरज आहे टीम चैतन्य 11 या संघाला. हे फटके मारणे खूप गरजेचे आहे आणि तशाच मात्र प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. तर यापुढील होणारा सामना असेल ओमकार इंटरप्राइजेस वर्सेस तन्मय आयुष 11. दोन्ही संघाने तयार राहायचंय. पहा ओमकार इंटरप्राइजेस आणि तन्मय आयुष 11 दोन्ही संघाने तयार राहायचंय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा स्विंग चांगला होता, परंतु टप्पा लांब ठेवला आणि बॉल शरीरावर जाऊन अदलला. ओव्हरचा शेवट गोड झालाय. डॉट बॉल 10 या आकड्यावर एक विकेट टीम चैतन्य 11 संघाचे. 59 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आणि एक गडी मात्र बाद झालाय.
शिवाजी आलाय मित्रांनो. तो बाईकचा आरसा बघा. आणि ती कार कोणाची आहे स्विफ्ट व्हाईट कलरची ती पण देखील काढा. वॅगनर. शिवाजी आलाय गोलंदाज ट्रॅकवर पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेची दुसरी ओव्हर पाहतो आपण. पहिल्याच बॉलवर मात्र हलक्या हाताने मात्र बॉल खेळून काढला. एकदा मात्र अनिल पाटीलच्या बॅटमधून स्ट्राईक आणली जाते. अमित अघिवला त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पाहूया 59 धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. शिवाजी दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा रवाना. यावेळेस फटका चांगला आहे. फटका फसलाय. अजय टोपले कॅच खाले आणि कॅच पकडली जाते. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. अमित अघिवला देखील बाद झालाय. न्यू बॅटर चिंतामण आलाय मैदानात. इथे मात्र स्विच करायचा होता. फक्त दिशा द्यायची होती. वाईट बॉल. खराब बॉल. यावेळेस पंचाने पाहिलं, हेरलं, नंदरलं, बघितलं आणि वाईट बॉल दिलाय. शिवाजी चांगली ओव्हर टाकत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील चांगली ओव्हर पाहायला मिळते. 3 बॉल टाकले, 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस पाय टाकले. बॉल काय कॅच आहे. इथे मात्र कॅच पकडला गेलाय. विकेटचं पतन. तर त्याच दरम्यान आमचे मान्यवर नारायणजी चौधरी अगदी दोधानी गावावरून इथं बिलॉंग झालेत. तर साहेब या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक व्यासपीठावर सरचे स्वागत आहे. नारायणजी चौधरी सर यांचं मात्र इथे आगमन झालंय. शिवाजी चांगली ओव्हर टाकत असताना पाहायला मिळतो मैदानामध्ये. गोलंदाज शिवाजीला पाहतोय. अजय आलाय. नवीन बॅटर आलाय. अगदी समोरून बॉल उचली दिली आहे आणि हा बॉल देखील पाहता पाहता डॉट आलाय. 12 या आकड्यावर 3 विकेट मात्र गारद झालेत. टीम चैतन्य 11-7-4-8 या संघाचे. चांगले ओव्हर टाकल्या जातात. कमबॅक केलं गेलंय. आधी काही चुकलं होतं, कुठे मात्र चुक्या झाल्या होत्या. या चुक्यांमध्ये मात्र बदल केला गेला, पाहिलं, निरीक्षण केलं आणि आता मात्र सारा 11 हा संघ चांगली ओव्हर टाकत असताना 18 बॉल आणि बनवायचे 47 धाबा. तर त्याच दरम्यान आपण पाहू शकाल व्यासपीठावर चौधरी सरांचं आगमन झालंय. आमच्या शब्दाला मान देऊन आपण इथपर्यंतचा प्रवास केला. धन्यवाद साहेब.
अगदी पाहिला गेल्या मगाशी 64 धावा मात्र मारून देखील हा संघ इथे पराभूत झाला होता आणि त्या चुका मात्र इथे सुधारवल्या टीम सारा 11 संघाने आणि त्या चुकांवर मात करत आता मात्र चांगल्या ओव्हर टाकल्या जातात. 12 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 12 धावा खर्च केल्यात. तर ओमकार एंटरप्राइजेस संघाचा संघनायक आणि तन्मय आयुष 11 संघाचा संघनायक चला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. मी विनंती करतो आमचे मान्यवर नारायणजी चौधरी साहेब आपल्या हस्तमाता इथे टॉस बॉक्स मध्ये टॉस केलं जाईल. अजय टू अजय फसवा बॉल बॅटचा स्विंग चांगला होता डॉट बॉल आलाय. पाहू शकाल ओमकार एंटरप्राइजेस संघाचा संघनायक आपण पाहू शकाल कॅप्टनला बालू कडाली उर्फ क्रिस गेल आणि दुसऱ्या बाजूला अनंत गावंडा कॅप्टन कुल या दोन मध्ये मात्र इथे टॉस केला जातोय. आणखीन एक बॉल डॉट काय मात्र ओव्हर टाकली जाते. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट फेकलेत. अजय शेंडे वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळत असताना पाहू शकाल चांगली ओव्हर टाकली जाते. इथे मात्र टॉस झालाय आणि पाहूया तन्मय आयुष 11 या संघाने इथे मात्र नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच दरम्यान आपण पाहू शकाल हा बॉल इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. अनिल पाटील सारखा खेळाडू शांत ठेवलाय हे मात्र खूप मोठी गोष्ट आहे टीम सारा 11 संघासाठी. सलामीला आलाय आशा आहेत डगआउट मधून संघ मालकाला देखील आशा आहेत अनिल पाटील कडून खेळ करावा लागेल. जोपर्यंत अनिल पाटील मैदानात आहे तोपर्यंत आशा आहेत. यावेळेस कॅचचा प्रयत्न केला जातोय. कॅच सोडले कोणाची तर वाघाची अनिल पाटीलची. कॅच मात्र इथे ड्रॉप झाली आहे आणि इथे मात्र मिस फील्डचं मात्र भुगतान भोगावं लागेल का टीम सारा 11 संघाला. अजय गांगड हा देखील आपल्या संघाकडून एक अष्टपैलू खेळाडू आहे नेहमी सलामीला येतोय परंतु यावेळेस चैतन्य 11 7488 या संघाकडून चांगली फलंदाजी करावी लागेल. अगदी मापक आव्हान आहे आणि ते आव्हान पेलत असताना इथे मात्र नाकी नऊ आणलं जात आहे टीम सारा 11 संघाकडून. अजय शेंडे चांगली ओव्हर टाकत असताना सांघिक कोट्यातील आपण पाहू शकाल तिसरं षटक देखील पूर्ण होत आहे. पाहता पाहता 18 बॉल मैदानातून समाप्त झालेत आणि धावफलकावर धावा आल्यात फक्त आणि फक्त 16 धावा. 12 बॉल आणि 43 धावेची गरज आहे. चला ड्रिंक स्टॉल जायचं मैदानामध्ये.
12 बॉल आणि 43 धावेची गरज असताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज झालाय. चौथ्या ओव्हरला होती सुरुवात. राहुल हिरवे संघाचा अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकाल, ज्याचा बॅटमधून बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात धावा आल्या. जर 3 षटकार मारले अनिल पादेने तर चैतन्य 11 संघाचे पॅकर प्रकाशजी इंदोरे साहेबांकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आणि जर का टीम जिंकली तर 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. आपण पाहू शकाल यावेळेस अजय गांगडला इथे मात्र डॉट बॉल फेकलाय. राहुल हिरवे डावाची सुरुवात करत असताना डॉट बॉल आलाय. 12 बॉल 43 धावेची गरज असताना आता मात्र 11 बॉल आणि बनवायचे 43. चांगली ओव्हर टाकली जाते. काय कमबॅक पाहायला मिळाला. मागे काय चुकलं होतं त्या चुकांवर मात्र मात केली. निरीक्षण केलं, पाहिलं, हेरलं, बघितलं आणि त्यानंतर अभ्यास केला आणि चुका झाल्या कुठे त्या सुधारवल्या टीम सारा 11 संघाने. आणि आता मात्र लाजवाब ओव्हर देखील टाकली जाते. प्रथम फलंदाजी केली, आता गोलंदाजी करतोय राहुल हिरवे. यावेळेला फुल टॉस बॉल होता, बॅटच्या टोला लागलाय. इथून मात्र क्षेत्ररक्षक आला मिड विकेट रिझर्व मधून अजय टोपले पहिल्या इनिंग मध्ये बॉल उचलला, फेकला, एकच धाव. कुठे तो दिला जोरदार अपील. आता मात्र अगदी यष्टांच्या समोर पाहायला मिळालाय आणि इथे मात्र विकेट देखील आलाय. अनिल पादीर बाद होत आहे. फक्त आणि फक्त निराशा आहेत डगआउट मध्ये खेळाडूंच्या चेहऱ्यावर. दोन्ही संघ मात्र एक एक सामना हरून एकमेकांसमोर आलेत आणि आता मात्र करो या मारो अशा परिस्थितीमध्ये आहेत. कोणता संघ मात्र इथे विजय होतोय, कोणता संघ मात्र इथे विजय प्राप्त करतोय हे पाहणं गरजेचं आहे. न्यू बॅटर क्रीजवर एंटर होत असताना गोरेगाव संघातून नेहमीच ज्याची ओढणी लागली जाते तो संदीप यावेळेस क्रीजवर पाहायला मिळत आहे. आता मात्र समीकरण खूप अवघड आहे. 6 बॉल आणि बनवायचेत विजयासाठी टीम चैतन्य 11 संघाला 6 बॉल 39 धावा. योगेशला आणलंय, गरज होती योगेशला आणण्याची टीम सारा 11 संघाकडून. कारण एखाद्या खेळाडूचा जर का आत्मविश्वास जर ढासळला असेल ना तर त्याला या सिच्युएशन मध्ये आणून आत्मविश्वास वाढवणं खूप गरजेचं विकी. आणि ते काम मात्र कॅप्टन कडून केलं जात आहे. कॅप्टनचं देखील कौतुक मानलं जाईल. चेरअप केलं जातं योगेश आगिवलाला. 6 बॉल 39 धावेची गरज. अजय गांगर स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला संदीप. पाहूया फिरकी केली जाईल का. पहा लांब ठेवला, फिंगर रोल केली, बॉल पडला, बाहेर देखील निघाला. टर्न अँड मिस, डॉट बॉल. 5-39. चला ओमकार एंटरप्राइजेस आणि तन्मय आयुष 11 दोन्ही संघाने तयार राहायचंय. यावेळेस अगदी बॅटच्या फट्ट्यात आलाय, रनर मध्ये फटका फसलाय. काय कॅच आहे. राहुल हिरवे होता. आज मात्र राहुलचे सितारे मात्र चमकत असताना पाहायला मिळतो. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली, दुसऱ्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग बॉलिंग केली आणि आता फिल्डिंग देखील चांगली करतोय. 4 बॉल 39 ची गरज. प्रसाद सवार आहे, मॅन फ्रॉम खरवई. एक चांगले आमचे साथी समालोचक आहेत. नेहमीच व्हॉइस ऑफ खरवई आपण दमदार आवाज ऐकला असेल. पण यावेळेस चैतन्य 11-7488 या संघाकडून फलंदाजीसाठी पगडा जरासा भारी आहे टीम सारा 11 संघाचा. 4 बॉल आणि 39 धावेची गरज आहे. चला ओमकार एंटरप्राइजेस आणि तन्मय आयुष 11 दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. 4 बॉल 39 ची गरज. यावेळेस फटका खोदून काढलाय, पायामध्ये बॉल फेकलं होतं आणि आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 6 टीम चैतन्य 11 संघाला. धनेश आलाय, धनंजय. आपण पाहू शकाल धनेशला यावेळेस मैदानात जाताना. आता मात्र समीकरण खूपच अवघड झालंय.
डान्सिंग द ग्राउंड फसवा बॉल वाईट बॉल. अगदी पाहिलं गेले तर वाईट इथे मात्र बेट करत असताना पाहतोय. हा पुन्हा एकदा वाईट बॉल. पंच गुरुनाथ उघडे इथे मात्र वाईट दर्शवत असताना कवायत केली जाते. हे दुपारच्या 17 मध्ये अगदी रगरगत्या उन्हात. आता मात्र गोलंदाज योगेश दिशा थोडीशी भरकट असताना पाहू शकाल. हा बॉल आता ह्या टप्प्याची गरज होती. हा टप्पा शोधत होता आणि तो टप्पा पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक असेल आणि या 2 बॉल मध्ये पगडा मात्र भारी आहे टीम सारा 11 संघाचा. डान्सिंग द ग्राउंड बॉल फेकलाय आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. षटकार. आणखीन एक फटका सजवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक शिवाजी आहे. हार्ड लक टीम चैतन्य 11 संघ आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी सारा 11 टीमला. चला तन्मय आयुष 11 संघ लगेच आपली फिल्डिंग सजून घ्यायचे जास्तीचा वेळ न घेता. दोन्ही संघाला आणि संघ नायकाला